कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ताई, नाही म्हणजे सगळं लक्षात आलंय आता आमच्या. तू हळद घेऊन गावात आलीस, माजरोड्या बॉसकडे गेलीस. तो काय श्रीमंत माणूस, तो टिपिकल श्रीमंतांसारखा वागला. बड्डे बड्डे लोक, बड्डी बड्डी बाते, सगळं सगळं लक्षात आलंय आमच्या. 50 वेळा ऐकली ती केसेट. पण काय ना ताई, या सगळ्यांनी इथून बाहेर जायचा गेट पास मिळत नाही ना ग. हा, आणि तू काय कोण म्हणतेस तो दादा दादा? ते दादा आहेत तरी कोण? कौन है ये दादा? बोले तो मेरे से सॉलिड बंदा है क्या? नाही म्हणजे तू त्यांना घाबरताना दिसतेस म्हणून विचारलं. अगं त्या दादा बद्दल तरी काहीतरी सांग, म्हणजे आम्ही मॅटर सॉर्ट करतो. हा, मी नाही सांगणार. मॅडम तुम्हाला असं कसं ठेवू मी इकडे? हा, तुम्हाला माहितीये का, अहो जेलमध्ये ना माणसांचं आयुष्य बर्बाद होतं, वाट लागते आयुष्याची. हा, जेल एकदम डेंजर असते बरं का. ते आमच्या लेडी कॉन्स्टेबल आहेत ना थोरात मॅडम, हा लई डेंजर. ते झिंजा बिंजा उपडतात, ते मारत. हा, ताई 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 ऐक ऐक ऐक, मी काय म्हणतो, आपण एक काम करूया. तू कुठल्या तरी वकिलाला बोलव ना, ऍटलीस्ट तो तुझी बाजू मांडेल. नाहीतर बघा इथेच आयुष्यभर अडकून पडशील. नाही, ते मला नाही माहित काय करायचं. तुम्ही करा काय करायचं ते. मी नाही सांगणार दादाला. बॉस, या दादाचं काय करायचं? ही फायर बाकी सगळं बोलते पण कामाचं काहीच बोलत नाही. त्या मुलींना हँडल करायचं कसं? मला भूक लागली. भूक लागली. एवढा पत्ता सांग की. हा ना, नाही माहित. अहो नाही म्हणतर सांगा की नाही म्हणून. वाचतं तेव्हा कळलं ना मला. दादा एवढा पत्ता सांगा ना. ए बाळा, दिसत नाही का कामात आहे आपण? अहो काय बोलताय खामत आहे? तुम्ही तर गेम खेळताय. हो काय बोलतो, आम्हाला माहितीच नव्हतं. ए जाना बाय, गेमच्या मूळची वाजू नको, कळलं ना? नाही तर कानाखाली आवाज काढेल. चल नाही. दादा तुम्हाला पत्ता सांगायचं नसेल नंतर नका सांगू, पण व्यवस्थित तरी बोला ना. अरे बापरे, बाळाला राग आला वाटतं. हा चाल, नाही बोलत नीट. अरे बोल ना, काय करणार? सूर्या, सूर्या काय झालं? ए थांब इकडे. काय चाललंय रे? पत्ता विचारत होते. सांगायचं ना, खाला ना फुकट जमार. सांगतो. आता सांगायचं नाही, पत्त्यावर सोडायचं. काय काय झालं सूर्या असं अचानक? फोन तरी करायचं ना. काय झालं, काही अडचण आहे का? नाही अडचण नाही. ते राजू आले ना पुण्यात, तिच्याकडे चाललेलो. ह्यांना पत्ता विचारतोय तर हे बघ ना. पण नको काळजी करू, हे सोडतील मलाच. हो सोडतो ना. काय आपली अशी अचानक भेट झाली? हा, फोन तरी करायचा सारे. नाही अचानक आलो. मी पण गडबडीतच आहे, मी चाललोय का कामासाठी. मी काय म्हणतो, मी सोडतो ना तुला. नाही नाही नाही, तुझा आपण काम झाल्यावर भेटून येऊ. नक्की ना? हा.
गोंधळच होऊन बसला. आता हे सारंगला कसं सांगायचं? हा सांगू? जरा फॅब्रिकेट करून सांगायला लागेल, नाहीतर उगाच इश्यू करेल. दादा, त्या मुलीचे रिलेटिव्ह आले गेटवर. हँडल देम. मला काय सांगतोय? वॉचमनला सांग. हॅलो, हा नील बोलतोय. नील महेंद्रे. त्या 2 बायकाच्या आल्यात ना गेटवर, हा त्यांना हकलवून लावा. नाही आत्ता लगेच. हा कोण असेल ही? त्या जगन्नाथच्या आणि मूर्ख मुलीच्या प्लॅन मध्ये तर नसेल ना? ए हॅलो, इकडे. ऐकू नाही येते? इथे. कुठे गेली होतीस? मी स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करायला गेले होते. हे कसं सांगू यांना? उत्तर बनवून देतेस का? काय विचारलं? कुठे गेली होतीस? माझं काम होतं ते करायला गेले होते. तुला हे घर म्हणजे धर्मशाळा वाटलंय का? हे मेहंदळे हाऊस आहे, विसरायचं नाही. ए हॅलो, कुठे? मी सांगितलं जायला. माझे प्रश्न संपलेले नाहीत. कोणाचा फोन आहे? मैत्रीण आहे माझी. स्पीकरवर टाक. बघू नकोस, स्पीकरवर टाक. हॅलो. हॅलो सावली. अगं राजू ना इथे MIDC मध्ये एका कंपनीत आली होती ग, तिच्या एका कामासाठी. पण अगं बराच वेळ झालाय, ती अजूनही बाहेर आलेली नाही. एक नवीन कोणतरी सप्लायर आला होता. राश्री नावाची बिंडो गावंडळ मुलगी होती. कंपनीमध्ये जाम गोंधळ घातलं तिने. आता जेलमध्ये जाऊन बसली आहे. तिला ना मी केव्हापासून फोन ट्राय करते, पण तिचा फोनही लागत नाहीये. आज जाऊन चौकशी करावं म्हटलं तर ते आत पण सोडत नाहीत ग मला. सावली, मी काय करू? मला खरंच कळत नाही आता. तू काळजी करू नको, मी लगेच येते. कुठे? त्यांना माझी गरज आहे, मला जावं लागेल. नाही जायचं. हो मॅडम, तुम्ही इथेच आहे का अजून? चला बरं, निघा बाहेर. चला, दादा ऐका ना, आम्हाला थोड्या वेळ आतमध्ये जाऊ द्या. हा, मला वरून फोन येत आहे. बरं चला बरं, निघा इथून. मी लगेच जाऊन येतो ना. ती माझ्या आतमध्ये ताई आहे ना. हो, तुम्हाला सोडलं तर माझी नोकरी जाईल. निघा ना इथून. चला. आता ती मुलगी आहे ना, ती आमच्या सोबत आहे. तिला भेटलं ना की आम्ही लगेच निघतो. हा, ते मला काय सांगू नका. चला बरं इथून. चला. हे बघा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्या सोबत आतमध्ये या. पण आता काही झालं तरी मी आज जाणारच आहे. मी तुम्हाला आज जाऊन देणार नाही मॅडम. प्लीज जा तुम्ही इथून. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.